नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि श्री प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 5व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. श्री रामकृष्णांनी एकदा माताजींना सांगितलं होतं, तुम्ही कामारूपुकूरला राहा, तिथे भाजीपाला करा आणि भात भाजी खाऊन हरिस्मरण करीत दिवस काढा. आदर्श आणि सात्विक जीवनाचं किती सुंदर चित्र आहे हे. एक वर्षभर तीर्थाटन केल्यामुळे माताजींचं मन बरंच खंबीर बनलं आणि वैराग्याची खूपच वृद्धी झाली. कलकत्ता इथे 15 दिवस त्या बलराम भवनात राहिल्या आणि श्री रामकृष्णांच्या आदेशाप्रमाणे कामारूपुकूरला जाण्याचा त्यांनी निश्चय केला. कामारूपुकूर हे वर्तमान युगातील एक पवित्र महापीठ बनलं आहे. कामारूपुकूरला जाण्यासाठी एका दिवसासाठी माताजी दक्षिणेश्वरी गेल्या होत्या. दक्षिणेश्वरचा कण कण श्री रामकृष्णांच्या पुण्यस्मृतींनी भरलेला आहे. मंदिरात जाऊन त्यांनी सगळ्या देवतांना नमस्कार केला. श्री रामकृष्णांची पंचवटी, पलीकडील जंगल आदी सगळी स्थानं त्यांनी पाहिली. स्वामी योगानंद आणि गोलापमा दोघंही त्यांना पोचवण्यासाठी कामारूपुकूरला गेले होते. आता माताजींजवळचे सगळे पैसे संपले होते. वर्धमान स्टेशनपर्यंतच्या आगगाडीच्या भाड्याची कशीबशी जमवाजमव झाली. पुढे खर्चायला पैसेच नव्हते. तेव्हा पायी चालण्याव्यतिरिक्त उपाय उरला नाही. उचालनपर्यंत 16 मैल पायी प्रवास झाला. भुकेने आणि तहानेने माताजी अगदी व्याकुळ झाल्या. पुढे पाऊल टाकण्याची त्यांच्यात शक्ती राहिली नाही. उचालनला गोपालमांनी थोडीशी खिचडी तयार केली. जेवताना माताजी पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, गोलाप, आज तुझ्या या खिचडीला अगदी अमृताची चव आली आहे. देवी भगवती आपल्या लीलामय जीवनात येईल त्या परिस्थितीचा अंगीकार करत चालली होती. मनुष्यरूप धारण करून अगदी मनुष्यासारखं आचरण करीत होती. काहीही अंतर ठेवलं नव्हतं. जगातील सगळ्या सुखदुःखांचा आस्वाद घेत माताजी आपला जीवनपथ आक्रमित होत्या. सर्वांग संपन्न जीवन घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यकच होत्या. या जगात सुखदुःखे समेकृत्वा कसं राहायचं हेच कदाचित त्या दाखवित होत्या. जगात तर राहायला हवं, पण सुखदुःख मात्र नकोत हे कसं शक्य आहे. म्हणूनच सगळ्या गोष्टींचे सानंद स्वागत करून त्यांनी जगासमोर आदर्श प्रस्थापित केला. कामारूपुकूरच्या त्या पतिदेव विरहित घरात माताजींना पोचवल्यानंतर थोड्या दिवसांनी गोलापमा आणि योगानंद परत आले. कामारूपुकूर येथील माताजींचं जीवन अतिशय कष्टाचं असलं तरी त्यात आंतरिक माधुर्य भरलेलं होतं. कधीकधी भाताबरोबर खायला घरात मिठाचा दाणाही नसे. भात भाजी खाऊन राहा ही रामकृष्णांची उक्ती अक्षरशः खरी होत होती. श्री रामकृष्णांनी एक गोष्ट अगदी निक्षून सांगितली होती, पहा बरं, एका पैशासाठी सुद्धा कोणापुढे हात पसरू नका. यथाशक्ती दान करा. एका पैशासाठी देखील कोणासमोर हात पसरणं म्हणजे आपलं मस्तक विकणंच समजा. आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत माताजींनी वरील आदेशाचं अगदी तंतोतंत पालन केलं. माताजींच्या जीवनातील त्या कष्टपूर्ण दिवसांची आठवण काढून स्वामी शारदानंद पुढे एकदा कळवळून म्हणाले होते, कणभर मीठसुद्धा मिळायची मारामार होणे इतक्या वाईट परिस्थितीत माताजी दिवस काढत आहेत याची आम्हाला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती. श्री रामकृष्णांच्या संन्यासी बालकाच्या हृदयात त्या काळी वैराग्य अगदी उफाळून आलं होतं. जगाचं तर आहोच, पण स्वतःच्या देहाचं सुद्धा त्यांना भान राहत नसे. श्री रामकृष्णांनी शेवटी मंदिरातील पूजेचं कार्य सोडून दिलं होतं. तथापि त्यानंतरसुद्धा मंदिराकडून श्री रामकृष्णांच्या नावाने माताजींना दरमहा 7 रुपये मिळत असत. श्री रामकृष्णांच्या देहत्यागानंतर माताजी वृंदावनात गेल्या आणि इकडे ते पैसे मिळणं बंद झालं. ते ऐकून माताजी म्हणाल्या, बंद केलं तर करू देत. प्रत्यक्ष ठाकूर जिथे गेले तिथे त्यांचे पैसे मला काय करायचे आहेत. पुढे एकदा सहज गोष्टी निघाल्या असताना माताजी स्वतःबद्दल म्हणाल्या होत्या, मी आहे तोपर्यंत मला कोणीही ओळखू शकणार नाही. गेल्यावर मात्र सगळ्यांना कळेल. माताजींनी तेव्हा जे म्हटलं ते कळण्याचा काळ आता येऊन ठेपला आहे. त्यांच्या दिव्य जीवनाने आता सगळ्या जगाचं लक्ष आकर्षित केलं आहे. आज ज्यांना अशी दिगंत कीर्ती प्राप्त झाली आहे त्या माताजींनी जिवंतपणे स्वतःला पडद्याआड इतकं दडवून ठेवलं होतं की त्या म्हणजे एक सामान्य संसारी जीव ह्या पलीकडे लोक काही त्यांना जाणू शकले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांच्या आप्तेष्टांच्या दृष्टीने त्या म्हणजे श्री रामकृष्णांच्या विधवा पत्नी इतकंच. वर उल्लेखल्याप्रमाणे दर महिन्याला मिळणारे रुपये बंद होण्यासंबंधी त्या एकदा म्हणाल्या,
ठाकूरांच्या देहत्यागानंतर दक्षिणेश्वरातील दिनू खजांची आणि इतर काही लोक यांनी मिळून ते वेतन बंद पाडलं. आपले म्हणावे तेही परके झाले आणि त्यांना जाऊन मिळाले. नरेंद्राने म्हणजे स्वामी विवेकानंदांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की माताजींना रुपये पाठवणं बंद करू नका. तथापि त्याकडे त्या लोकांनी काहीच लक्ष दिलं नाही. ती रक्कम बंद झाल्यामुळे माताजींना निर्धनतेची अगदी कठीण परीक्षा बऱ्याच काळपर्यंत द्यावी लागली. कामारपुकुरच्या त्यांच्या एकाकी जीवनात त्यांना जर कोणाची सोबत असेल तर ती म्हणजे त्या कठोर दारिद्र्याची. त्यावर आणखी गावातील लोकांची कठोर टीका. ती इतकी विषारी असे की माताजींचं हृदय शतशः विदीर्ण होऊन जाईल. विशेषतः त्यांच्या शरीरावर वैधव्याची चिन्ह नसल्यामुळे तर लोक अगदी वाटेल ते बोलत. माताजी एक अक्षरही न बोलता ते सगळं ऐकून घेत आणि एकीकडे बसून अश्रूंना वाट मोकळी करून देत. आपल्या हृदयदेवतेची त्या सतत प्रार्थना करत. त्याच काळात श्री रामकृष्ण त्यांना वारंवार दर्शन देऊन उपदेश करू लागले आणि त्यांच्या कर्तव्यासंबंधी मार्गदर्शन करू लागले. त्याविषयी माताजींनी एकदा असं सांगितलं की वृंदावनहून परत आल्यावर मी जेव्हा कामारपुकुरला राहू लागले त्यावेळी लोकांच्या अनेक प्रकारच्या टीका ऐकून मी इतकी भ्याले की लागलेच हातातील बांगड्या काढून ठेवल्या. मला वाटत असे ज्या गावात गंगा नाही त्या गावात मी राहू तरी कशी. मी गंगास्नानाचा निश्चय केला. गंगास्नान मला नेहमीच अतिप्रिय होतं. एक दिवस पाहते तो पुढल्या रस्त्यावर सर्वात पुढे ठाकूर चालले होते आणि त्यांच्या मागे नरेन, बाबूराम, राखाल वगैरे कितीतरी भक्त होते. ठाकूरांच्या चरणातून पाण्याची धार वाहत चालली होती. त्या प्रवाहावर मंद मंद लाटा खेळत होत्या. मी विचार केला, खरोखर माझ्या ठाकूरांच्या ठाई सर्व काही सामावलेलं आहे. त्यांच्या चरणातून तर गंगा निघालेली आहे. मी लगेच उठले आणि रघुवीराच्या खोलीजवळून ओंजळ जास्वंदीची फुलं तोडून आणली आणि ती त्या गंगेला वाहू लागली. त्यानंतर ठाकूर मला म्हणाले, तुम्ही हातातून बांगड्या काढू नका. वैष्णव तंत्र माहीत नाही का? मी विचारलं, वैष्णव तंत्र म्हणजे काय? मला तर काहीच ठाऊक नाही. ठाकूर म्हणाले, आज संध्याकाळी गौरमणी येईल, तिच्याजवळून ऐका. त्याच दिवशी संध्याकाळी गौरदासी कामारपुकुरला येऊन पोचल्या. वैष्णव तंत्र म्हणजे काय ते सांगून त्या पुढे म्हणाल्या, तुमचे पती चिन्मय आहेत, तुम्हाला कुठलं वैधव्य यायला? आणखी त्या म्हणाल्या, तुम्ही स्वतः लक्ष्मी आहात. तुम्ही जर अलंकार काढून टाकलेत तर सगळं जग दरिद्री होईल. ह्याच कारणामुळे कामकांचन त्यागी संन्यासी असूनही श्री रामकृष्णांनी साक्षात लक्ष्मी स्वरूप शारदा देवींना स्वर्णालंकारांनी विभूषित केलं होतं. श्री रामकृष्णांच्या देहत्यागानंतर काशीपूरला जेव्हा माताजी हातातून बांगड्या काढू लागल्या होत्या तेव्हा श्री रामकृष्ण स्वतः आविर्भूत झाले. त्यांनी माताजींना बांगड्या काढू दिल्या नाहीत. ही सगळी हकीकत पूर्वी सांगितलीच आहे. माताजींनी मानवी आभूषणं काढून टाकली खरी, पण श्री रामकृष्ण आता त्यांच्या शरीरावर दैवी अलंकार चढवू लागले. त्याग, तितिक्षा, भाव, महाभाव, समाधी, सर्व भूतांच्या ठाई ईश्वर दृष्टी, प्राणीमात्रांवर दया, प्रेम आणि करुणा या अलंकारांनी माताजींच्या शरीराला असाधारण शोभा आली. पार्वतीच्या अंगावर एरवी रुद्राक्षाशिवाय काय असतं आणि स्वतः महादेव व्याघ्रांबराशिवाय दुसरं काय परिधान करतात? कृपा म्हणजे सगळ्या अलंकाराचा मुकुटमणी आहे. जीव कल्याण आणि जीवोद्धार म्हणजेच कृपेचा प्रकाश होय. स्नेह, ममता, अपत्यप्रेम हीच मातेची खरी भूषणं आहेत. त्या घटनेनंतर पुन्हा कधीही माताजींनी लोकांचे भय बाळगून हातातील काकणं काढली नाहीत. काही दिवसानंतर योगिनमा जेव्हा कामारपुकुरला आल्या तेव्हा वरील घटनेचा उल्लेख करून माताजी त्यांना म्हणाल्या, या पिंपळाच्या झाडाखालीच ठाकूर तेव्हा उभे होते. नंतर ते नरेंच्या देहातून मिळून गेले असं मला दिसलं. इथली धूळ प्रसाद म्हणून सेवन कर, मस्तकी धारण कर. पुढे एकदा त्या म्हणाल्या होत्या, ठाकूरांनी इहलोक सोडल्यानंतर पहिल्यांदा मला फार भीती वाटत असे. नंतर त्यांचं दर्शन घडू लागलं. हळूहळू सगळी भीती नाहीशी झाली. मी जेव्हा कामारपुकुरला होते तेव्हा एक दिवस ठाकूर आले आणि म्हणाले, मला खिचडी खाऊ घाल. मी खिचडी तयार केली आणि रघुवीराला तिचा नैवेद्य दाखवला. मग मी तिथे बसले आणि भाववेशात ठाकूरांना भरवू लागले. कामारपुकुरचे लोक त्या काळी माताजींना केवळ गदाईची विधवा पत्नी आणि राम मुखर्जीची मुलगी ह्याच नात्याने ओळखत असत. ह्या पलीकडे त्यांना माताजी संबंधी काहीच माहिती नव्हती. फारच झालं तर त्यांच्यापैकी एका दुसरा थोडाफार आदर दाखवी आणि हात जोडून मस्तकी लावीत म्हणे, गदाईत आणि त्यांच्या पत्नीत काहीतरी दैवी अंश आहे. दिव्याखाली अंधार अशी एक म्हण आहे.
ही म्हण फार जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. श्री रामकृष्णांच्या जीवनकाळात दूरदूरहून असंख्य लोक त्यांच्याजवळ मोठ्या श्रद्धेने येत. कित्येक तर त्यांना भगवान मानून मोठ्या भक्तीने त्यांची पूजा करत. परंतु कामारपूरच्या लोकांच्या दृष्टीने ते केवळ क्षुदिराम चट्टोपाध्यायांचे धाकटे पुत्र गदाधर अथवा रामकृष्णच होते. शारदादेवींकडेही ते लोक ह्याच दृष्टिकोनातून पाहत होते आणि तदनुरूपच वागत होते. त्या गावात नैतिक किंवा आध्यात्मिक वातावरण मुळीच नव्हतं. सत्संग नावाला सुद्धा नव्हता. ते गाव म्हणजे निंदाटवळीचं एक केंद्रच. जसं खेड्यातलं वातावरण तसेच घरातलं वातावरण. सगळीकडे विरोधच विरोध. भगवत भक्तीचा कुठे लेशही नाही. त्या परिस्थितीत माताजींचा जीव अगदी कासावीस झाला. परंतु श्री रामकृष्णांचा आदेश आठवून त्यांच्या भरोशावर माताजी मोठ्या धैर्याने सासरचं जीर्ण कंठत होत्या. आपलं दुःख सांगायलाही त्यांना कोणी नव्हतं. हळूहळू ही सगळी हकीकत जयराम वाटेला श्यामासुंदरीच्या कानावर गेली. आईचं हृदय कळवळलं. आपल्या गरिबीकडे लक्ष न देता प्राणाहून प्रिय अशा आपल्या मुलीला आणण्यासाठी तिने आपल्या मधल्या मुलाला कामारूपुकूरला धाडलं. परंतु माताजी जयरामवाटीला गेल्या नाहीत. पुढे जगदात्री पूजनाच्या वेळी त्या जेव्हा जयरामवाटीला गेल्या तेव्हा वाळलेलं शरीर, जुने फाटके कपडे, जटा झालेले केस अशी आपल्या मुलीची दशा पाहून श्यामासुंदरींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आई तळमळून म्हणाली, बेटा, मी काही आता तुला कामारूपुकूरला जाऊ देणार नाही. परंतु पूजा आटोपल्यावर माताजींनी आपल्या आईला नमस्कार करत म्हटलं, आई, आता तर मी कामारूपुकूरला जाते. पुढे जे ईश्वर करेल ते खरं, असं म्हणून त्या तिथून निघाल्या. कामारूपुकूरच्या त्या एकाकी आणि गरिबीने घेरलेल्या जीवनात कधीकधी 2-4 भक्त येऊन डोकावून जात. माताजींचा प्रेमळ पाहुणचार उपभोगून संतुष्ट मनाने ते परत जात. अशी सगळी परिस्थिती असता एकदा श्री रामकृष्णांचा भक्त हरीश तिथे आला. हरीशने श्री रामकृष्णांना पाहिलं होतं. त्याने अनेक वार त्यांचा उपदेश ऐकला होता. त्याग हा श्री रामकृष्णांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्याचा तर हरीशच्या अंतःकरणात खूप प्रभाव होता. त्यांच्या देहत्यागानंतर हरीशने देखील घरादाराला रामराम ठोकून आत्मज्ञानासाठी आपलं जीवन समर्पण करण्याचा यत्न चालवला होता. तो विवाहित होता. आपला पती संसाराविषयी उदासीन आहे हे पाहून त्याच्या पत्नीने त्याला वश करण्यासाठी मंत्रौषधीचे प्रयोग सुरू केले. पण त्याचा परिणाम असा झाला की हरीशच्या डोक्यात विकृती उत्पन्न झाली. तो जेव्हा कामारूपुकूरला आला तेव्हा त्याची स्थिती एखाद्या वेड्यासारखी होती. तो कसाही असला तरी श्री रामकृष्णांचा भक्त आहे हे लक्षात घेऊन माताजींनी त्याच्या सेवा सत्कारात काहीही उणं ठेवलं नाही. पण त्याची असभ्य वागणूक पाहून त्यांना फारच चिंता वाटू लागली. शेवटी सगळ्या हकीकतीचं सविस्तर पत्र लिहून ते कलकत्त्यातील वराहनगर मठात पाठवणं त्यांना भाग पडलं. त्यावेळी त्या मठात श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य राहत असत. इकडे हरीशचं वेळ अगदी शिगेला पोचलं होतं. एक दिवस माताजी शेजारी गेल्या होत्या. तिथून त्या आल्या आणि त्यांनी आपल्या अंगणात पाऊल ठेवलं न ठेवलं तोच हरीश त्यांच्यावर धावून गेला. घरात दुसरं कोणी नव्हतं. शेवटी निरुपाय होऊन स्वतःच्या रक्षणासाठी अंगणात तांदळाची कणगी होती तिच्या मागे त्या गेल्या. हरीश त्यांच्या मागे धावला. 7-8 फेऱ्या मारल्यावरही हरीश थांबत नाहीसे पाहून माताजींनी रौद्र रूप धारण केलं. त्या उलटून पुढे झाल्या आणि हरीशची मानगूट धरून त्यांनी त्याला जमिनीवर पाडलं. त्याच्या छातीवर गुडघे राहून त्या बसल्या आणि एका हाताने त्याची जीभ पकडून दुसऱ्या हाताने त्यांनी त्याच्या तोंडात भडकवायला सुरुवात केली. शेवटी हरीश अगदी धापा टाकू लागला तेव्हा त्यांनी त्याला सोडलं. सौम्य माताजींना देखील विकराळ रूप धारण करावं लागलं होतं. त्यांच्या कठोर हाताचे व्यवस्थित ताडण मिळाल्यामुळे हरीशच्या मनाचा सगळा मळ धुवून गेला. त्याची बुद्धी कायमची ताळ्यावर आली. माताजींच्या पवित्र स्पर्शामुळे हरीशचा हृदयदीप प्रकाशमान झाला. इकडे माताजींचं पत्र मिळताच मठातून स्वामी निरंजनानंद येऊन पोचले. हरीश देखील कामारूपुकूर सोडून वृंदावनाला निघून गेला. माताजींच्या जीवनातील हा कठोर कोमल भाव पाहून खड्गमुंडधारिणी वराभयकरा ज्वालामुखी देवीचं स्मरण होतं. हरीशच्या जीवनात विवेक आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी देवीला आपलं विक्राळ रूप दाखवणं भाग पडलं. कामारूपुकूर इथे माताजींना कधी अर्धपोटी राहावं लागलं तर कधी उपवास काढावे लागले. तेथील सगळं वातावरण वाईट असून विरोधकांशी झगडत त्यांना फार कष्टात दिवस काढावे लागत आहेत वगैरे समाचार 8-9 महिन्यानंतर कलकत्त्यातील संन्यासी आणि गृहस्थ भक्तांच्या कानावर पोचला. त्यांना कलकत्त्याला आणावं याविषयी सगळ्यांचे एकमत होऊन सगळ्यांतर्फे तशी माताजींना विनंती करण्यात आली.
आपल्या बालकांनी आदरपूर्वक बोलवणं केलेलं पाहून माताजींचं हृदय द्रवित झालं. कामारू पुकूर सोडण्यासंबंधी त्या विचार करू लागल्या. कामारू पुकूरला माताजी आपल्या सासरी होत्या. तिथे घरात आणखी 10-5 जण होते. गावातील मंडळीही होती. माताजींनी मोठ्या चतुराईने सगळ्यांशी विचारविनिमय केला. सगळ्यांची संमती घेऊन, सगळ्यांची मनं सांभाळून त्या कलकत्त्याला आल्या. यासंबंधी माताजी एकदा म्हणाल्या होत्या, ठाकूर निजधामाला गेल्यानंतर मी पुन्हा कलकत्त्याला यावं अशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मी कामारू पुकूरला होते. कामारू पुकूरचे अधिकांश लोक म्हणू लागले, अहो त्या पोरासोरात जाऊन राहण्यात काही अर्थ आहे? छे, ते अगदी अयोग्य आहे. पण मनोमन मला वाटत होतं की आपल्याला कलकत्त्यालाच जावं लागणार. परंतु लोकांचं मत समजून घेण्याच्या दृष्टीने मी त्याबद्दल अनेकांना विचारलं. कोणी म्हणत, वा वा, गेलंच पाहिजे, काही झालं तरी ते शिष्यच आहेत की नाही. मी सगळ्यांचं ऐकून घेत असे. आमच्या गावात एक म्हाताऱ्या विधव्या बाई आहेत. त्या फार धार्मिक आणि बुद्धिमान असल्यामुळे सगळे त्यांच्या म्हणण्याला मान देतात. मी त्यांना विचारलं, तुमचं काय मत आहे? त्या म्हणाल्या, यात विचारायचं काय आहे, गेलंच पाहिजे, ते तुमचे शिष्य आहेत, तुम्हाला ते पोटच्या मुलासारखे आहेत. हे काय विचारणं झालं, तुम्ही अगदी जाच. त्यांचं हे बोलणं ऐकून इतरांनीही माझ्या जाण्याला अनुमती दिली. त्यानंतर मी कलकत्त्याला आले. प्रकरण 6. माताजी जवळजवळ 1 वर्षभर कामारू पुकूरला राहिल्या. त्यानंतर भक्तमंडळींनी अगदी व्याकुळ होऊन विनंती केली तेव्हा इसवी सन 1888च्या मे महिन्यात त्या कलकत्ता येथील बलराम भवनात उपस्थित झाल्या. भक्तांना माताजींचं नवीन रूपात दर्शन झालं. माताजींच्या रूपात त्यांना श्री रामकृष्णांचं जिवंत प्रतीकच लागलं. श्री रामकृष्णांच्या देहत्यागामुळे भक्तमंडळींच्या हृदयात जी निराशा दाटली होती ती हर प्रकारे नाहीशी करण्यासाठी माताजींनी कंबर बांधली. भक्तमंडळींना त्या कधी कृपारूप भासू लागल्या, कधी शांतीरूप तर कधी आनंदरूप, कधी त्यांच्या रूपाने प्रेमगंगाच वाहत आहे असं वाटू लागे. याच काळात त्यांच्या जीवनात ईश्वरी भाव विकसित झाला. एक दिवस बलराम बापूंच्या घरी गच्चीवर माताजी ध्यानस्थ बसल्या होत्या. ध्यान करता करता त्यांना समाधी लागली. त्यांचं मन देहातीत भूमिकेवर आरूढ होऊन श्री रामकृष्णात लीन झालं. पुष्कळ वेळ गेल्यावर त्यांचं मन जेव्हा खाली उतरलं तेव्हा मोठ्या प्रयासाने त्यांना आपल्या देहाची जाणीव झाली. त्यानंतर त्या समाधीतील अनुभूतीविषयी त्या योगीनमांना म्हणाल्या, मी असं पाहिलं की मी कुठेतरी निराळ्याच जगात गेले आहे. तिथे सगळेजण माझी सेवा करत आहेत, माझा सत्कार करत आहेत. तिथे ठाकूरसुद्धा होते. त्या लोकांनी मोठ्या आदराने मला त्यांच्या शेजारी नेऊन बसवलं. आहा, काय अपूर्व आनंद होता तो, वर्णन करणं शक्यच नाही. थोडी भानावर आल्यावर मला माझं शरीर पडलेलं दिसलं. तेव्हा मी विचार करू लागले की मी आता या दूषित शरीरात कशी शिरू. पुन्हा तिथे शिरण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. पुष्कळ वेळ गेल्यानंतर मी त्यात शिरू शकले आणि मग कुठे शरीरात चेतना आली. चिन्मय स्वरूपात मग्न न राहता जीवकल्याणासाठी आपल्याला अजून या स्थूल देहात राहणं आवश्यक आहे हा विचारवरील दिव्य दर्शनामुळे त्यांच्या मनात पक्का रुजला. गंगेवर माताजींची अनन्यसाधारण भक्ती होती. म्हणूनच भक्तमंडळींनी हल्लीच्या बेलूर मठाजवळ असलेलं बेरूर गावातलं निलांबर मुखर्जींचं उद्यान भवन माताजींच्या राहण्यासाठी भाड्याने घेतलं. ते घर गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर अगदी तटावरच होतं. बलराम भवनात 15 दिवस राहिल्यानंतर माताजी बेरूरला आल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या 2 सख्याही होत्या, योगिन्मा आणि गोलापमा. त्यांची एकंदर सेवा व्यवस्था नीट लागावी या दृष्टीने स्वामी योगानंद देखील तिथे गेले. पवित्र गंगा तटावर राहायला मिळाल्याने माताजींचं हृदय अपूर्व उत्साहाने भरलेलं असे. आपला अधिकांश काळ त्या ध्यानचिंतनात व्यतीत करत असत. एके दिवशी संध्याकाळनंतरची गोष्ट. माताजी गच्चीवर बसून ध्यान करत होत्या. गोलापमा आणि योगिन्मा जवळच होत्या. माताजींचं मन हळूहळू निर्विकल्प भूमीत पोचलं. सगळं चलनवलन बंद होऊन त्या प्रगाढ समाधीत मग्न झाल्या. गोलापमा आणि योगिन्मा यांचं ध्यान संपल्यावर त्यांनी पाहिलं तो माताजी एखाद्या पाषाण मूर्तीसारख्या निस्तब्ध बसलेल्या. जणू निस्तब्धताच मूर्तिमान झाली होती. त्या दोघी उत्सुकतेने माताजींची समाधी उतरण्याची वाट पाहू लागल्या. बऱ्याच वेळानंतर माताजी किंचित शुद्धीवर आल्या आणि म्हणाल्या, अगं योगेन, माझे हात कुठे आहेत, पाय कुठे आहेत? अजूनही त्यांना देहाची जाणीव झाली नव्हती. त्यांचे हातपाय दाबून देत त्या दोघी म्हणाल्या, हे पहा तुमचे हातपाय. त्या दिवशी देहाची जाणीव व्हायला त्यांना फार वेळ लागला आणि मग कित्येक दिवस त्या भावावेशातच होत्या. अशा प्रकारे आत्मानंदी विश्राममग्न होऊन जवळजवळ 6 महिने माताजी बेलूरला राहिल्या. ते स्थान पुढे युगानुयुगांसाठी महातीर्थ बनणार होतं.
त्यासाठीच माताजींनी एवढी कठीण तपश्चर्या चालवली होती की काय कुणास ठाऊक. पुढे एके दिवशी बोलता बोलता सहज बेलूरची आठवण निघाली असता माताजी म्हणाल्या, आहा, बेलूरला मी किती आनंदात होते. किती शांत जागा आहे ती. नेहमी मी ध्यानस्थ अवस्थेतच असायची. त्या काळी बेलूर मठात माताजींची जी गाढ समाधी लागत असे आणि त्यांना जी अनुभूती होत असे तिचं फार फार महत्त्व आहे. त्या समाधीशी त्यांच्या जीवनाचा किती घनिष्ठ संबंध होता हे त्यांच्याच कथनावरून आपल्याला कळून येतं. पुढे एकदा आपल्या एका संन्यासी बालकाजवळ त्या म्हणाल्या होत्या, त्या काळी बेलूर इथे असताना लाल, निळ्या, अगदी विभिन्न रंगाच्या ज्योतीत मन लीन होत असे. हा प्रकार आणखी 2-4 दिवस चालू राहिला असता तर शरीर टिकलं नसतं. इथे मनात एक शंका उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. ज्या अप्रमेय, अगम्य, अपर महाशक्तिरूपिणी आहेत त्या माताजींना इतक्या मोठ्या साधनेची आणि भजनपूजनाची का बरं आवश्यकता? अगदी ह्याच विचाराने प्रेरित होऊन एकदा एका ब्रह्मचारी बालकाने माताजींना विचारलं, आई, तुम्हाला तपश्चर्याची काय बरं आवश्यकता? मृदुमधुर स्मित करून माताजीने उत्तर दिलं, तपस्या आवश्यकच आहे. पार्वतीने सुद्धा शंकरासाठी तपश्चर्या केली होती. हे जे सगळं करते ते लोकांसाठी आहे. बुद्धदेवांचं जीवन अत्युग्र साधनांनी भरलेलं आहे. श्री रामकृष्णांनी देखील अनेक प्रकारचे साधना मार्ग चोखाळलेले होते. ते म्हणत असत, मी मूस बनलो आहे. आता तुम्ही आपलं जीवन ह्या मुशीत ओता म्हणजे ते सुंदर बनेल. श्री रामकृष्णांचा हाच तर आदेश होता. जीवनाला आदर्श वळण देऊन आध्यात्मिक बनवायचं. श्री शारदा देवींनी देखील आजीवन कठोर साधनेचा अवलंब केला. त्यांच्या साधनेविषयी जी माहिती उपलब्ध आहे तिच्यावरून त्यांच्या साधनांच्या सखोलतेची आणि उत्कटतेची कल्पना येऊ शकते. बालकाने पुन्हा प्रश्न विचारला, तुम्हाला एवढं सगळं करण्याची काय आवश्यकता? आता मात्र माताजींनी थोडंसं रहस्य प्रकट होईल असं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, बेटा, तुम्हा लोकांसाठी हे सारं मी करत आहे. तुम्ही पोरं का इतकं सगळं करू शकता? म्हणून करावं लागतं. आईचं ते वात्सल्य पाहून बालकाचं हृदय गदगद झालं. अल्लड बालकाची काळजी आईशिवाय दुसरं कोण वाहणार? शेवटी जबाबदारी आईवरच असते की नाही? सगळी काळजी तिलाच व्हावी लागते. आई बनणं काय सहज आहे? बेलूर इथे अखंड दिव्यानंदात काही काळ राहिल्यानंतर माताजींना जगन्नाथाबद्दल खूपच ओढ वाटू लागली. भक्त मंडळींनी लगेच त्यांच्या जगन्नाथपुरीला जाण्याची व्यवस्था केली. स्वामी ब्रह्मानंद, योगानंद आणि शारदानंद इत्यादी संन्यासी मंडळी आणि नेहमी बरोबर असणाऱ्या सेविका आणि सख्या यांच्यासह माताजी कलकत्त्याहून पुरीला रवाना झाल्या. त्या काळी तिथे आगगाडी झाली नव्हती. सगळी मंडळी जहाजाने चांदबालीला गेली आणि तिथून आगबोटीने कटकला पोचली. उरलेला मार्ग त्यांना बैलगाडीने आक्रमावा लागला. प्रातःकाळी पुरी इथे पोचतात सगळ्यांना बरोबर घेऊन माताजी आधी जगन्नाथाच्या दर्शनाला गेल्या. आपल्या शास्त्रात देवदर्शनाला जाताना शुभाशुभ मुहूर्ताचा विचार करावा असं लिहिलं आहे. अशुभ काल असेल तर देवदर्शन करू नये. माताजी ज्या दिवशी पुरीला पोचल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीच अशुभ दिवस येत होता. तेव्हा त्याच दिवशी देवदर्शन घेतलं नसतं तर ती मंडळी कठीण परिस्थितीत सापडली असती. ग्रंथात वर्णिलेले शुभाशुभाचे संकेत माताजी अगदी कसोशीने पाळत असत. अगदी शिंक येण्याचा किंवा इतर तत्सम शकून अपशकुनांचा देखील त्या फार विचार करत. कोणत्याही गोष्टीची तोडमोड करण्यासाठी काही श्री रामकृष्ण अवतरले नव्हते. त्यांचा अवतार तर सगळ्या गोष्टींमध्ये परिपूर्णता आणण्यासाठी आणि सर्वत्र शक्तीचा संचार करण्यासाठी झाला होता. पुरी इथे माताजी सर्व स्त्री भक्तांसह बलराम बाबूंच्या क्षेत्रवासी नामक घरात उतरल्या होत्या. संन्यासी शिष्यांची राहण्याची सोय निराळ्या ठिकाणी होती. माताजी जगन्नाथाच्या दर्शनाला रोज पायी जात असत. एक दिवस गोविंद शृंगारी पंडा याने पालखीतून जाण्याविषयी म्हटलं. त्यावर माताजी म्हणाल्या, नाही गोविंद, ते होणं नाही. तू मला रस्ता दाखवायला पुढे राहत जा. तुझ्या मागे मागे एखाद्या देहहीन कंगालिणीसारखी मी जगन्नाथाच्या दर्शनाला चलेन. मंदिरात भावाविष्ट होऊन त्याने असं पाहिलं की जगन्नाथ जणू पुरुष सिंहाच्या रूपात रत्नवेदीवर विराजमान झाले आहेत आणि त्या स्वतः दासी बनून त्यांच्या चरणांची सेवा करत आहेत. श्री रामकृष्ण आपल्या आयुष्यात कधीही जगन्नाथाच्या दर्शनाला गेले नव्हते. म्हणून एक दिवस माताजींनी त्यांचा फोटो पदराआड लपवून मंदिरात नेला आणि त्यांना जगन्नाथ दर्शन घडवलं. छाया काया समान आहेत अशी माताजींची श्रद्धा होती. त्यांना श्री रामकृष्णांच्या फोटोत त्यांचा चिन्मय प्रकाश दिसत असे. पुरी इथल्या मुक्कामात माताजी बहुधा भावलीनच असत. लक्ष्मी देवीच्या मंदिरात त्या बराच काळपर्यंत ध्यानमग्न बसून राहत.
जगन्नाथ क्षेत्री त्यांना एक फार महत्त्वाचं असं दिव्य दर्शन घडलं. जगन्नाथाच्या मूर्तीसंबंधी एकदा एका भक्ताने विचारल्यावरून त्या म्हणाल्या होत्या, पण मी तर शिवमूर्ती पाहिली होती. नाही, केवळ शिवमूर्ती, शिवलिंग. 1,00,000 शालिग्रामांच्या वेदीवर जगन्नाथ शिव विराजमान आहेत. विमला देवी आहेत. अष्टमीच्या रात्री बलिदान होतं आहे. विमला म्हणजे दुर्गाच की नाही, तर मग तिच्याबरोबर शिव असणारच. अनेक प्रकारांची दर्शनं आणि अनेक प्रकारच्या भावनंदातील प्रशांती यांचा अनुभव घेत माताजी 2 महिन्याहून अधिक काळ जगन्नाथपुरीला राहिल्या. श्री रामकृष्णांशी त्यांचा आता नित्य संबंध स्थापित झाला होता. श्री शारदा देवींना आपल्या अंतरात अखंड आणि अविनाशी असा प्रेमप्रवाह सापडला होता. तिथे आता होती केवळ पूर्णता, पूर्ण तन्मयता. माझे नाथ आता जगन्नाथ झाले होते. सगळ्या चेतनतेत, आपल्या वस्तूत त्यांना केवळ ठाकूरच दिसत होते. आता त्या दोघांचं चिरमिलन झालं होतं. विच्छेदाची बाधा असीम आत्मानंदात विरघळून गेली होती. माताजींच्या अंतरातील श्री रामकृष्णांचा हा प्रकाश फारच सुंदर होता. प्रेम, पवित्रता, संतोष, शक्ती, भक्ती, मुक्ती आणि कृपा या रूपाने तो दिसत होता. म्हणूनच तर त्यांच्या ठिकाणी सहज दया आणि अपार सौजन्य विराजत होतं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.